बघा नाही काय आलं ठीक आहे 8 बघ नाही आलं इथं दाखवते ना आता हा सरांना तिथं बसायला सांगतो मग प्लीज येस काय करायचं ते बोलायचं तुमचं आवाज व्हॉइस तिथेच आहे काहीच हॅलो हॅलो पूर्ण आहे 100 आहे 100 त्यांना लावा ना किती अडचण बंद नाही चालू ना चालू केलेले ना सरांची बोला अच्छा मग सांगा ना आता सरांनी सुरू करायचं डायरेक्ट बोलायला सरांनी डायरेक्ट बोलायला सुरू करायचं सरांनी डायरेक्ट बोलायला सुरू सरांनी डायरेक्ट पण त्यांना ऐकायला येतं का बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो नमस्कार जवळपास 2 महिन्याच्या अंतराने आपला हा संपर्क होतो आहे आणि तोही ऑनलाईन आपणा सर्वांना माहिती आहे की गेल्या 2-3 महिन्यापासून आपण एका जागतिक संकटामध्ये सापडलो आहे आपलं राष्ट्रच नव्हे तर पूर्ण जागतिक स्तरावरती करोना व्हायरसच्या प्रादुर्भाव मुळे आपण सर्व संकटात आलोय आपण सर्वजण या संकटाशी मोठ्या धैर्यानं तोंड देत आहे आपल्याला माहिती आहे की गेल्या 17 मार्च पासून राज्य शासनाच्या निर्देशानुसार आपल्या विद्यापीठाने सर्व क्लासेस सस्पेंड केलेत आणि लॉकडाऊन हे टप्प्याटप्प्याने वाढवला गेलं 25 मार्च पासून सुरू झालेलं लॉकडाऊन आता 3रा टप्पा सुरू आहे तो जवळपास 17 मे पर्यंत पुढली परिस्थिती कशी राहील शासनाचे काय निर्देश येतील त्यानुसार विद्यापीठ आपली कार्यवाही करेल 17 मार्च पासून लॉकडाऊन मध्ये असल्यामुळे पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे संभ्रम निर्माण झालेत परीक्षा कशा होतील का केव्हा होतील निकाल कसे लागतील केव्हा लागतील पुढल्या वर्षीचे प्रवेश केव्हा होतील या सर्व बाबीबाबत अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत गेल्या अनेक दिवसापासून अनेक स्टेक होल्डर सोबत मी संवाद साधायचा प्रयत्न केला आज मी सकाळ वृत्त समूहाचं एक अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी हा प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिला सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आता मेसेज मध्ये विद्यार्थ्यांकडून सुद्धा प्राप्त झाला आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षा हे साहजिकच आहे 17 मार्च पासून आपल्या विद्यापीठाच्या अंडर ग्रॅज्युएटच्या परीक्षा सुरू होणार होत्या
त्याच दिवशी लॉकडाऊन सुरू झाले. 31 मार्च पासून आपल्या पोस्ट ग्रॅज्युएटच्या परीक्षा सुरू होणार होत्या आणि एप्रिल महिन्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये विद्यापीठाच्या काही शैक्षणिक विभागांच्या परीक्षा सुरू होणार होत्या, परंतु लॉकडाऊनमुळे त्या होऊ शकल्या नाही. आपल्या विद्यापीठाच्या बाबत जमेची बाजू म्हणजे अंडर ग्रॅज्युएटची परीक्षा ह्या 17 मार्च पासून सुरू होत असल्यामुळं अभ्यासक्रम संपले होते. 31 मार्च पासून पोस्ट ग्रॅज्युएशनच्या परीक्षा सुरू होत्या, तेही बहुधा अभ्यासक्रम संपले होते. जे पोस्ट ग्रॅज्युएट आपले डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये ज्यावेळी मी विभाग प्रमुखांची बैठक घेतली त्यावेळी मला सांगण्यात आलं की 10, 15, 20% सिलेबस व्हायचं राहिलेलं आहे आणि ते काही प्राध्यापकांनी विभाग प्रमुखांनी ऑनलाईन पूर्ण करायचा प्रयत्न सुद्धा केला. प्रश्न होता हा प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत, इंजिनिअरिंग आहेत, नंतर फार्मसी आहे, मॅनेजमेंट आहे, लॉ आहे, याचं बऱ्यापैकी सिलेबस राहिलं होतं. तो प्रश्न जवळपास 1 महिन्याचं सेशन त्यांचं राहिलं, कारण त्यांच्या परीक्षा ह्या मे महिन्यामध्ये सुरू होणार होत्या. तेवढं जर बाकी सोडलं तर बाकी बहुतेक अभ्यासक्रम पूर्ण झाले होते. अभ्यासक्रमाचं सिलेबस बहुतेक पूर्ण झालं होतं विषयांचं, त्यामुळे परीक्षा घ्यायला अडचण नव्हती. या संकटामुळे आता परीक्षा कशा होतील, काय होतील या संदर्भात गेल्या 5 एप्रिल पासून सतत कालपर्यंत शासनाचे विविध अधिकारी, माननीय शिक्षण मंत्री महोदय, माननीय राज्यपाल यांच्याशी खूप साऱ्या बैठकी झाल्या, कुलगुरूंच्या चर्चा झाल्या आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की विद्यापीठ अनुदान आयोगाने UGCने सुद्धा याबाबत एक केंद्र स्तरावरती समिती नेमली होती. त्याचा अहवाल सुद्धा प्राप्त झाला आहे आणि UGCने जे काय नॉर्म्स जे काय त्याच्यामध्ये सूचना केल्या त्या सूचनाच्या आधारावरती राज्य स्तरावरती कमिटी कार्य करीत आहे. कालच माननीय मंत्री महोदयांनी सांगितलंय की जवळपास एक साचा कशा प्रकारच्या परीक्षा घ्यायच्यात, कुठल्या घ्यायच्यात, कुठल्या घ्यायच्या नाही, घ्यायच्या असेल तर केव्हा घ्यायच्या, हायर क्लासेससाठी एंट्रन्स एक्झामिनेशन जी असतं ती केव्हा घ्यायची, रिझल्ट्स केव्हा येतील किंवा पुढील सत्र केव्हा सुरू होईल, याबाबत जवळपास एक फ्रेमवर्क तयार झाला आहे. तो समितीचा रिपोर्ट 1-2-3 दिवसामध्ये येईल. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री, माननीय राज्यपाल महोदय यांच्या मान्यतेनंतर त्यावरती प्रत्येक विद्यापीठ कार्यवाही करेल. याबाबत सर्व स्पष्टता तो अहवाल आल्यानंतरच होईल. मात्र या ठिकाणी मी आपणास एक निश्चित करू इच्छितो की जो काय पॅटर्न आपलं विद्यापीठ अवलंबेल, जो काय पॅटर्नने आपण परीक्षा घ्यायच्या असेल, कुठल्या घ्यायच्या, केव्हा घ्यायच्या, ज्या नाही घ्यायच्या असेल तर त्याचं मार्किंग कसं करायचं, याबाबत आपण प्रत्येक विद्यार्थ्याचं हित जोपासू. कुठल्याही विद्यार्थ्यांचा, तो शहरी भागातला असो, तो ग्रामीण भागातला असो, याचं नुकसान होणार नाही याची मात्र मी तुम्हाला निश्चित अशी एक आश्वासन देतो की जे काय आम्ही निर्णय घेऊ, जे काय आम्ही स्कीम इम्प्लिमेंट करू ते विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनेच असेल. या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये गेल्या 2 महिन्यापासून आपण स्वतःच्या घरी आहात. काही विद्यार्थी इथे औरंगाबादमध्ये अडकलेले आहेत, काही जिल्ह्याच्या ठिकाणी असतील, त्यांची काळजी विद्यापीठ घेत आहे. जवळपास 135 विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेसाठी या ठिकाणी शहरामध्ये राहत होते, त्यांना जेवणासाठी काही शिधा अन्नधान्य आम्ही पुरवलं. आता राज्य शासनाने, आपल्यालाही माहिती असेल की जे अडकून राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांना स्वतःच्या घरी जायची व्यवस्था राज्य प्रशासन करत आहे, पण त्यासाठी पोलिसांकडनं पास आणि डॉक्टरकडनं एक मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे. आपल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी ही खास सोय आम्ही आजपासून विद्यापीठाच्या परिसरामध्येच केली. इथे काही पोलीस अधिकारी उपस्थित आहेत, ते पास बाबत जे काय नॉर्म्स आहेत ते व्हेरीफाय करून जे संबंधित विद्यार्थी आहेत त्यांना पासेस देतील. मेडिकल सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना एक भेसावत होता, त्याच्यामध्ये विद्यापीठाचे जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांचा आम्ही सांगितलंय की ज्या ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे आहे त्यांची तपासणी करा आणि इथे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच त्यांना सर्टिफिकेट द्या, म्हणजे दोन्ही कामं, त्यांचे पोलिसांकडनं मिळणारी परवानगी
आणि मेडिकल ऑफिसरकडनं मिळणारं एक मेडिकल सर्टिफिकेट, हे दोन्ही डॉक्युमेंट विद्यापीठाच्या परिसरामध्ये आजपासून तुम्हाला उपलब्ध होत आहेत, की जेणेकरून बाहेरगावी जायचा आपला एक जो मार्ग आहे तो एक सुकर होईल. अशा पद्धतीने विद्यापीठाने तो प्रॉब्लेम सोडवलेला आहे. आपण सर्वजण गेल्या 2 महिन्यापासून लॉकडाऊन मध्ये आहात. लॉकडाऊन मध्ये अर्थात अनेक उपक्रम सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत, वेबिनार आहेत, काही तज्ञांची लेक्चर्स आहेत. ज्यांच्याकडे इंटरनेट कनेक्शन आहे, व्हॉट्सअपच्या सोयी आहे, सोशल मीडियावरती आपण सर्व हे अवगत करत असाल. या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की परीक्षेचं जे काय आहे 1-2 दिवसामध्ये डिक्लेरेशन होईल. मात्र या लॉकडाऊनच्या काळामध्ये आणखी अनेक गोष्टी आपण ज्या करू शकता, त्या ऑनलाईन काही कोर्सेस आहेत, काही विद्यापीठाने सुरू करायचा विद्यापीठाचा प्रयास आहे. जसं आपण काउन्सिलिंग म्हणा किंवा स्किल बेस्ड एज्युकेशन म्हणा, अशा प्रकारचे काही कोर्सेस आम्ही लॉन्च करतो आहे आणि ते ऑनलाईन कोर्सेस आपण करून त्याचं सर्टिफिकेट घेऊ शकता. युजीसीने जे सुरू केलेले आहेत स्वयं आणि मुख्य कोर्सेस, तेही आपण करू शकता. संशोधन करणारे जे विद्यार्थी आहेत, पीजीचे असो, एमफिलचे असो किंवा पीएचडीचे असो, त्यांना सर्व काही लिटरेचर हे गुगलवरती अवेलेबल आहे, त्यामधनं तुम्ही जाऊ शकता. दुसरं, ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या हायर एज्युकेशनसाठी असो, त्याचं सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी काल सांगितलंय की त्याचंही शेड्यूल 1-2-3 दिवसामध्ये डिक्लेअर होईल. की जसं आता MA च्या परीक्षा आहेत, एमटेकच्या आहेत, एमफॉर्मच्या आहेत, काही लॉच्या परीक्षा आहेत, ज्याला एक एंट्रन्स एक्झामिनेशन राहतं, त्या एंट्रन्स एक्झामिनेशनचं शेड्यूल सुद्धा डिक्लेअर होईल. त्याची तयारी तुम्ही घरी बसून करू शकता. अनेक संशोधन प्रकल्पावरती तुम्ही त्याच्यावरती वर्क करू शकता. अशा प्रकारचे अनेक उपक्रम. आणि या व्यतिरिक्त विद्यापीठाने एक फेसबुक लॉन्च केलेलं आहे की त्या फेसबुक वरती असे आर्टिकल्स तज्ञांचे, प्राध्यापकांचे, इव्हन काही विद्यार्थ्यांचे, ते सिलेबस किंवा करिक्युलम सोबतच नव्हे तर त्या व्यतिरिक्त त्यांना काही ऍडिशनल नॉलेज असो, नॉलेज बेस असो, स्किल बेस असो, इव्हन आम्ही अशा इन्स्ट्रक्शन दिल्या की काही त्यांचे हॉबीज आहेत, काही त्यांच्या आवडीनिवडी आहेत, काही एंटरटेनमेंट आहेत, अशा प्रकारचे प्रोग्राम सुद्धा रोज 2 ते 3 तास त्या फेसबुक पेजवरून प्रसारित होत आहेत. तुम्हाला सुद्धा मी आवाहन करतोय की मित्रांनो, हे जे संकट आलेलं आहे, हे संकट म्हणून याला स्वीकारू नका, तर एक आव्हान म्हणून याला स्वीकारा. आणि या काळामध्ये आपले काही जर छंद असतील ते आपण जोपासावे, आपलं स्किल कसं आणखी वाढेल त्या दृष्टीने प्रयत्न करावे, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्याच नव्हे तर आपले कुटुंबीय आहे, आपला परिवार आहे, या सर्वांना ज्या ज्या पद्धतीने होईल त्या त्या पद्धतीने मार्गदर्शन करावं. कारण आपण एक 18 ते 24-25 वर्षा गटातील विद्यार्थी आहात, मॅच्युअर्ड आहात, आपल्याला जाणीव आहे काय संकट आहे आणि कशा पद्धतीने त्याचा प्रादुर्भाव कमी करता येईल याचा समज आपल्याला आहे. तो शहरी भागात असो की ग्रामीण भागात असो, आपण त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. कारण आपल्यापेक्षा आपले पालक कदाचित जास्त चिंतित असतील की आपल्या पाल्याच्या परीक्षा केव्हा होतील, त्यांचे निकाल कसे लागतील, पास झाल्यानंतर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर त्यांचं प्लेसमेंट कसं होईल, हे सर्व प्रश्न पालकांसमोर, एक पालक म्हणून मी ह्या सर्व बाबी समजू शकतो, हे त्यांच्या डोळ्यासमोर हे गंभीर प्रश्न उपस्थित होतात. मी पालकांना सुद्धा एक आव्हान करू इच्छितो की कुठल्याही प्रकारची चिंता करू नका. हे संकटातून आपण बाहेर पडल्यानंतर हे जे चॅलेंज आहे ते आपण ऍक्सेप्ट करू. विद्यार्थ्यांचं मनोबल कमी होऊ देऊ नका, आपलं मनोबल कमी होऊ देऊ नका. आम्ही असं डिसाईड केलंय, आम्ही असा निर्णय घेतलाय की प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यापीठाच्या अंतर्गत जे 4 जिल्हे येत आहेत, औरंगाबाद आहे, जालना आहे, उस्मानाबाद आहे आणि बीड आहे, या 4ही जिल्ह्यामध्ये आम्ही काउन्सिलिंग ग्रुप तयार करतो आहे. आणि विद्यार्थ्यांच्या ज्या ज्या काही समस्या असतील त्यांचं काउन्सिलिंग कशा प्रकारे करायचं, असा मध्ये युजीसीने आम्हाला एक पत्र पाठवलं होतं की घरी राहून काही विद्यार्थ्यांचं मनोबळ कमी झालेलं आहे, त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या जो सायकोलॉजी किंवा मानसशास्त्र विभाग आहे यांना एक इन्स्ट्रक्शन दिल्या की या दृष्टीने सोशल मीडियावरती काही आर्टिकल्स, काही पीपीटीज, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन असे देता आले की जेणेकरून विद्यार्थ्यांचा एक आत्मविश्वास किंवा मनोबळ वाढेल. त्याच दृष्टीने हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे काउन्सिलिंग सेंटर सुरू होतील. आणि कोविड-19 नंतर किंवा या ड्युरिंग पिरियड मध्ये त्यांना प्लेसमेंट बद्दल,
त्यांना एंटरप्रिनरशिप बद्दल, त्यांना हायर एज्युकेशन बद्दल सुद्धा आम्ही गायडन्स करू, अशा पद्धतीची स्कीम आम्ही हाती घेतलेली आहे. गेल्या 25 दिवसामध्ये जवळपास 25-30 ऑनलाईन मीटिंग्स मी घेतलेल्या आहेत. जे काय स्टेक होल्डर्स आहेत, मॅनेजमेंट काउन्सिल असो, नंतर आमचे बोर्ड ऑफ डीन्स आहेत, नंतर प्राध्यापक आहेत, इव्हन टीचर संघटना आहेत आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आहेत, या सर्वांसोबत आम्ही चर्चा केली आहे. आणि जे जे काही शासनाकडनं मला निर्देश प्राप्त होतात, ज्या ज्या इंटरॅक्शन आमच्या शासनासोबत होतात, त्या स्टेक होल्डर पर्यंत आम्ही पोहोचवल्यात आणि सर्वांमध्ये एक सकारात्मक असा दृष्टिकोन आम्ही निर्माण करायचा प्रयत्न केला. विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्ये जवळपास 66 ते 70 विभाग प्रमुख त्या दिवशी त्या बैठकीला होते, अधिकारी आणि विभाग प्रमुख. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितले की सुट्या हा आता जो लॉकडाऊनचा पिरियड आहे याच्यामध्ये वर्क फ्रॉम होम दिलेलं आहे. याच्यामध्ये जर राहिलेलं काही सिलेबस असेल तर ते आपण ऑनलाईन प्रयत्न करा, पूर्ण करायचा. मला काही रिपोर्ट आलेले आहेत, काही प्राध्यापकांनी, विभाग प्रमुखांनी ते पूर्णही केले. कदाचित काही विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसतील किंवा ह्या सुविधा उपलब्ध नसतील, तर त्यांना सुद्धा तो बेनिफिट कशा प्रकारे घेता येईल हे सुद्धा आपण प्रयत्न करा. आणि याही पलीकडे एक मी तुम्हाला सांगतोय की ज्यावेळी अशा परीक्षा घ्यायचा जर काही एक प्रश्न आला आणि 5-10% सिलेबस जर कंप्लीट व्हायचं असेल, आम्हाला माहिती आहे की विद्यार्थी आता या मानसिकतेमध्ये नाही आहे की तो क्लासरूम मध्ये येऊन रेग्युलर क्लासेस करेल. अशा वेळी ते 5-10% सिलेबस वगळून जर परीक्षा घ्यायच्या झाल्या तर त्याच्यावरती आम्ही घेऊ की जेणेकरून विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही. आमचे अनेक प्राध्यापक, विभाग प्रमुख त्याच्यावरती काम करत आहेत. संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक यांच्या सुद्धा अनेक चांगल्या प्रकारच्या संकल्पना येत आहेत आणि प्रयत्न करतो आहे. मी त्यांना त्या मीटिंग मध्ये एक आव्हान केलं होतं की ठीक आहे, परीक्षा, निकाल, प्रवेश वगैरे हे विद्यार्थ्याच्या रुटीन बाबी आहेत. या संकटामुळे कदाचित त्या थोड्याशा डिले होत आहेत, त्या आम्ही निश्चित करू. विद्यापीठाकडे सर्व फ्रेमवर्क तयार आहे, अगदी सुरळीतरित्या आम्ही पार पाडू. मात्र त्यानंतर कोविड-19 ची परिस्थिती आहे ती मात्र अधिक गंभीर व्हायची शक्यता आहे. आरोग्याचे प्रश्न राहतील, देशाची इकॉनॉमी, आर्थिक परिस्थिती ढासळलेली असेल, विद्यार्थ्यांसमोर कदाचित अनेक समस्या असतील. या दृष्टीने प्राध्यापकांनी विचार करून त्याला कशा पद्धतीने ऍड्रेस कराव्यात. खूप सारे आर्टिकल्स आमच्याकडे आलेले आहेत. आम्ही सांगितले की त्याच्यावरती संशोधन करा. संशोधन म्हणजे नुसतं काही सायन्स आणि टेक्नॉलॉजीज मध्ये नव्हे, तर ह्युमॅनिटीज असो, सोशल सायन्स असो, कॉमर्स मॅनेजमेंट असो, सर्व दृष्टीने प्राध्यापक म्हणजे एक समाजातला इंटेलेक्च्युअल, एक अकॅडमिक असा घटक आहे. त्याच्याकडनं समाजाच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करायसाठी त्यांनी एक इंटेलेक्च्युअल थॉट देऊन काहीतरी अशा स्कीम दिल्या पाहिजेत की कोविड-19 नंतरचे जे इफेक्ट आहेत. आम्ही तुम्हाला सांगितलंय की हे संकट आहे, परंतु आम्ही ते संकट म्हणून जाणत नाही, तर आम्ही ते चॅलेंज म्हणून ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि विद्यापीठ त्या चॅलेंजला फेस करण्यासाठी, तोंड देण्यासाठी तयार आहे. अशा पद्धतीचं आम्ही एक प्राध्यापकांना आव्हान केलं. एक चांगल्या प्रकारच्या स्कीम त्यांच्याकडनं येत आहेत आणि त्याच्यावरती आम्ही वर्कआउट करत आहोत. एक UGCच्या गाईडलाईन्स जर आपल्यापैकी काही लोकांनी वाचल्या असतील तर कोविड-19 नंतरची शैक्षणिक पद्धती कशी असावी याच्यावरती सुद्धा तज्ञांचा एक विचार सुरू आहे. आपली ही जी कन्व्हेन्शनल टीचिंग पद्धती आहे ही क्लासरूम मध्ये आलेच पाहिजे, परीक्षा ह्या लेखी स्वरूपात दिल्याच पाहिजे आणि अशा प्रकारचे संकट. कारण मित्रांनो, मी परत तुम्हाला सांगतो की लॉकडाऊन संपलं म्हणजे कोरोनाची भीती संपलेली नाही. लॉकडाऊन कदाचित उठवल्या गेल्यानंतर आपल्याला सर्व प्रिकॉशन, जे शासन म्हणतं की मास्क लावून यावं, हात स्वच्छ धुवावे, एक सोशल डिस्टन्स आपण ठेवावं, अशा पद्धतीने आणि जास्तीत जास्त मुवमेंट अशा कमी कराव्यात, जिथे आवश्यक असेल तिथेच जावं, ह्या प्रिकॉशन आपल्याला घेणं आवश्यक आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर सुद्धा 1 ते 1.5 वर्ष हे आपल्याला खूप साऱ्या ह्या काळजी घ्यायच्या आहेत आणि अशा वेळी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आपण काहीतरी नवीन शैक्षणिक पद्धती अंमलात आणता येईल का, याबाबत सुद्धा विचार करणं सुरू आहे. माननीय मंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये याची चर्चा झाली. विभाग प्रमुखांची जी ऑनलाईन बैठक आम्ही घेतलेली आहे त्यावेळी आम्ही त्यांना सांगितले की कोविड-19, आफ्टर कोविड-19 व्हॉट शुड बी अकॅडमिक ऑर दिस एज्युकेशन सिस्टीम, त्या पद्धतीने सुद्धा थॉट द्या.
आम्ही त्यांना एक सांगितलं की आपल्या कंटेंटमध्ये 20 ते 40% कंटेंट हे ऑनलाईन पद्धतीने असायला पाहिजे आणि त्याची तयारी आतापासून आपण करणं आवश्यक आहे की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक दिवशी वर्गामध्ये किंवा प्रॅक्टिकल क्लासमध्ये यायची आवश्यकता राहणार नाही. एक मोमेंट्स त्याच्या कमी होतील. त्या पद्धतीने ऑनलाईन लर्निंग टीचिंग लर्निंगचे काही कंटेंट आपण तयार केले आणि अशा प्रकारचं प्रत्येक सब्जेक्टमध्ये आमचा विचार आहे की ही अशा प्रकारची स्कीम तयार झाल्यानंतर ज्यावेळी सेशन सुरू होईल आमच्या बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये अशा प्रकारचा एक एक्सरसाइज आम्हाला त्यांना देऊ की हे कंटेंट त्याच्यामध्ये इन्क्लूड करावेत आणि त्याच पद्धतीने ऑनलाईन परीक्षा यावेळी ज्यावेळी ऑनलाईन परीक्षेचा एक सूर निघाला होता बैठकीमध्ये त्यावेळी आम्ही सांगितलं की आमच्या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये जी भौगोलिक परिस्थिती आहे, ज्या आर्थिक आणि सामाजिक इथल्या समस्या आहेत, बहुतेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातले आहेत, त्यांच्याकडे कदाचित स्मार्टफोन नसेल, नेटवर्किंग नसेल, इलेक्ट्रिसिटीची सुद्धा प्रॉब्लेम असेल, तशा वेळी ऍज ऑन टुडे आम्ही ऑनलाईन पद्धतीने एक्झामिनेशन 100% घेऊ शकणार नाही. पण मात्र हा एक्सक्यूज आपल्याला भविष्यामध्ये ठेवता येणार नाही. कदाचित असे संकट भविष्यामुळे आले तर त्यामध्ये सुद्धा आपण तयार असलो पाहिजे. आमचे विद्यापीठ सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ऑनलाईन टीचिंग लर्निंग आणि परीक्षा घेण्याच्या दृष्टीने सर्व फॅसिलिटीज कशा पद्धतीने तयार करता येईल या पद्धतीने आम्ही प्रयत्न करूया की जेणेकरून अशा प्रकारच्या घटना जर भविष्यामध्ये घडल्या, कारण हे नैसर्गिक आपत्ती आपल्या हातात नाहीये, जर अशा प्रकारच्या घटना जर घडल्या तर त्याला आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे. त्या पद्धतीने सुद्धा विद्यापीठाकडे स्कीम आम्ही तयार करतो आहे की जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. मित्रांनो, परीक्षा निकाल, पुढल्या वर्षीचे प्रवेश, पुढल्या वर्षीच्या प्रवेशाबद्दल मी तुम्हाला आताच सांगून देतो की विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागामध्ये जे प्रवेश होणार आहेत ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. शक्यतोवर तुम्हाला इथे यायची आवश्यकता बनणार नाही आणि त्याची आमची अशी स्कीम आहे की सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे जे काही सब्जेक्ट्स आहेत त्याच्यासाठी फक्त तुम्हाला एक ऍप्लिकेशन भरावं लागेल. तुमच्या घरी बसूनच तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यासाठी एंट्रन्स एक्झामिनेशन घ्यायचा आमचा मानस नाही आहे. जे काय तुम्हाला ग्रॅज्युएशन लेवलला मार्क्स मिळाले असतील त्याच्यावरती आम्ही तुमचे प्रवेश देऊ आणि सर्व प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे परीक्षा निकाल प्रवेश याबाबत तुम्ही निश्चिंत राहा. तुमच्या प्रत्येकाचं जे काही इंटरेस्ट आहे ते जोपासले जातील आणि प्रत्येकाच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतले जातील. याशिवाय गेल्या 2 महिन्यापासून विद्यापीठ अनेक सामाजिक उपक्रम चालवत आहे. मी सर्व प्राध्यापकांचं विद्यार्थ्यांचं यासाठी अभिनंदन करतो. राज्यस्तरावरती सुद्धा ह्या सर्व बातम्या गेल्या आहेत आणि आपलं विद्यापीठ याच्यामध्ये अग्रेसर आहे. NSS चे विद्यार्थी जे आहेत त्यांचं मी तर विशेष अभिनंदन करेल की पहिल्या दिवशी पासनं लॉकडाऊन सुरू झाल्यापासनं NSS चे विद्यार्थी जे प्रोग्राम कोऑर्डिनेटर्स आहेत ते ही आपली समाजाला सेवा देत आहेत, आपला जीव धोक्यात घालून. मी स्वतः कलेक्टर ऑफिसला बघितलं की आपल्या महाविद्यापीठाचे 2 विद्यार्थी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हेल्पलाईन वरती बसले होते. जे काय वृद्ध लोक आहेत, जे काय फिजिकली डिसेबल्ड आहेत, जे बाहेर जाऊ शकत नाही, त्या हेल्पलाईन नंबर वरती कॉल करून विद्यार्थी त्यांना जे आवश्यक आहे मेडिसिन असो, भाजीपाला असो, किराणा असो हे पोहोचवतात. एक इन्स्ट्रक्शन ब्राउचर आपण NSS च्या वतीनं आणि दीनदयाल केंद्राच्या वतीनं आपण प्रकाशित केलेलं आहे की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला काय आपण प्रिकॉशन्स घ्यावा याबद्दलची माहिती मिळेल. NSS द्वारा बचत गटाच्या साह्याने इव्हन विद्यापीठातील जे नॉन टीचिंग महिला कर्मचारी आहेत ज्यांच्याकडे शिलाईची व्यवस्था आहे, शिलाई मशीन आहे, त्यांच्याकडे आम्ही मास्क बनवण्याचं जवळपास 3000 मास्क आपण बनवलेत. काही ग्रामीण भागामध्ये वितरणही करण्यात आलेलं आहे. 5000 लिटर सॅनिटर बनवण्याचा प्रकल्प आपण हातात घेतला आहे. केमिकल टेक्नॉलॉजी आणि मला वाटतं बॉटनी डिपार्टमेंटच्या सौजन्यानं हा प्रकल्प आम्ही चालवतो आहे. प्रोटोटाइप व्हेंटिलेटर बनवण्याचाही प्रयास सुरू आहे. करोना टेस्टिंग लॅबचं आपला प्रोजेक्ट आहे, कदाचित 8-10 दिवसामध्ये तो सुरू व्हायची शक्यता आहे. त्या लागणारी इन्स्ट्रुमेंट अवेलेबल नसल्यामुळे ते अमेरिकन मधून आम्ही मागितले आहेत. इथल्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी CSR मधनं जवळपास 1,60,00,000 रुपये त्यासाठी आपल्याला CSR मधनं फंड दिलेले आहेत.
तसंच उस्मानाबाद उपपरिसरामध्ये सुद्धा आपण एक करोना टेस्टिंग लॅब सुरू करतो आहे. तिथल्याही जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यापीठाला जवळपास 70 लाखाची इन्स्ट्रुमेंट मिळवून दिली. तेही सेंटर एक 10-15 दिवसामध्ये सुरू व्हायची शक्यता आहे. हे 2 सेंटर कदाचित ही सेंटर सुरू झाली तर महाराष्ट्रातलंच नव्हे तर देशामधलं आपलं एक पहिलं विद्यापीठ असेल की जिथे 2 करोना टेस्टिंग लॅबोरेटरीज आहेत. महाराष्ट्रातल्या काही विद्यापीठांनी सुरू केले आहेत. माननीय मंत्री महोदयांनी प्रत्येक विद्यापीठाला हे करोना टेस्टिंग सेंटर सुरू करायला सांगितले, कारण ही आपत्ती फक्त 1-2 दिवसाची नाही आहे, हे लॉंग टर्म आहे. अशा प्रकारचे सेंटर्स समाजाच्या सेवेसाठी विद्यापीठामध्ये सुरू झाले पाहिजेत, अशा प्रकारची भावना मंत्र्यांनी सांगितली होती आणि त्याला चांगला एक प्रतिसाद सुद्धा मिळालाय. ऑटोमाइज सॅनिटायझर सुद्धा आम्ही इथे बनवलंय. आपल्या दीनदयाल उपाध्याय जे कौशल्य केंद्र आहे त्यांनी हे बनवलंय. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही इन्स्ट्रुमेंट्स आम्ही इथे बनवतो की जेणेकरून लॉकडाऊन नंतरचा जो पिरियड आहे तिथे जास्त इन्फेक्शनचा प्रसार होणार नाही. विद्यापीठातील सर्व प्राध्यापक कर्मचारी यांचंही मी अभिनंदन करतो की त्यांनी आपले 1 दिवसाची सॅलरी जवळपास 17,75,000 रुपये माननीय मुख्यमंत्री सहायता निधीस दिले. विद्यापीठाअंतर्गत अनेक जी संलग्नित महाविद्यालय आहे तिथल्याही सर्व प्राध्यापक प्राचार्य कर्मचाऱ्यांनी आपलं वेतन या सहायता निधीसाठी दिलं. त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्यांच्या व्यवस्थापनाचं सुद्धा मी अभिनंदन करतो. डिझास्टर मॅनेजमेंट जो फंड आहे, आपत्कालीन निधीचा जो आपल्याकडे आहे, त्यातनं सुद्धा 1 करोड रुपये आपण मुख्यमंत्री निधीस देण्याचा व्यवस्थापन परिषदेने निर्णय घेतला आहे. तोही निधी आपण सीएम रिलीफ फंडामध्ये देतो आहे. आपलं हॉस्टेल जे आहे, आम्ही हॉस्टेल 17 तारखेपासूनच ही हॉस्टेल्स खाली करण्यात आली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ती ताब्यात घेतली आणि जे काही इन्स्टिट्यूट क्वारंटाईन आहेत ते पेशंट्स तिथे ठेवण्यात आले. जवळपास 1500 लोकांची तिथे अरेंजमेंट होईल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम होता की आमचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत, आमचे काही व्हॅल्युएबल्स आहेत, आम्ही त्याची सुद्धा काळजी घेतली आहे. प्रत्येकाचा पंचनामा करून ते डॉक्युमेंट्स आमच्या ताब्यात घेतले आणि त्याच्याबद्दल सुद्धा आपण निश्चिंत राहा. ती डॉक्युमेंट्स अगदी सुखरूप आहेत. जसं हे लॉकडाऊन ओपन होईल आणि ते हॉस्टेल आमच्या ताब्यात येईल त्या आणि विद्यार्थी ज्यावेळी तिथे राहायला येतील त्यांचं सर्व सामान, डॉक्युमेंट्स असो व्हॅल्युएबल्स असो, ते त्यांना त्याच स्वरूपात मिळेल असं मी सांगू शकतो. अशा प्रकारे हे सर्व उपक्रम विद्यापीठ राबवत आहे. त्याच्यामध्ये आपला सुद्धा एक सहभाग असावा. मी परत सांगतोय की हे शिक्षण व्यवस्थेवरील सुद्धा एक आव्हान आहे, संकट नाही. अशा पद्धतीने नवीन शिक्षण पद्धती कशी घ्यावी, नवीन सामाजिक रचना कशी असावी, अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत. त्याचा आपण आपल्या जीवनशैलीमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल घडून आणणं आवश्यक आहे आणि या पद्धतीने आपण विचार करावा. रिझल्ट संपल्यानंतर पुढल्या वर्षीचे प्रवेश आहे. गेल्या 4 वर्षापासून PhD एंट्रन्स एक्झामिनेशन झाली नाही. आमचा तो डिसेंबर-जानेवारी मध्ये घ्यायचा प्रयास होता. आता आम्ही मे-जून मध्ये घेणार होतो, पण कोविड-19 मुळे आम्ही घेऊ शकलो नाही. त्याची आमची सर्व तयारी झालेली आहे. जसे ह्या UG-PG परीक्षांचे निकाल लागतील आणि ज्यावेळी नवीन प्रवेश सुरू होतील त्याच दरम्यान ही पेट एक्झामिनेशन सुद्धा आम्ही घेऊ की जेणेकरून PhD आणि MPhilच्या रखडलेले जे प्रवेश आहेत ते सुद्धा होऊ शकतील. आणि या व्यतिरिक्त ज्या आमची 20-21 या शैक्षणिक सत्रामध्ये एक मोठा प्रकल्प आम्ही हातात घेतला होता की स्किल बेस्ड एज्युकेशन. मी नेहमी प्राध्यापकांना ऍड्रेस करताना सांगायचो की 1 टीचर 1 स्किल, त्याच पद्धतीने 1 स्टुडंट 1 स्किल अशा प्रकारची आमची ही योजना आहे. त्याच्यावरती आम्ही वर्कआउट करतो आहे आणि रोजच्या आमच्या ऑनलाईन बैठकी सुरू असतात. आमचे अधिकारी, प्राधिकरणाचे सदस्य सर्व एक सकारात्मक दृष्टीने याकडे बघून आम्ही याच्यावरती योग्य तो निर्णय घेतो आहे आणि अशा प्रकारे हे जे करोनाचं संकट आहे आपण सामूहिकपणे याला तोंड देतो आहे की जेणेकरून या संकटातून बाहेर पडल्यानंतर नवीन आव्हानं आपल्याला जे समोर असतील ते सुद्धा आपण मोठ्या धैर्याने पेलवू अशी माझी अपेक्षा आहे. या संदर्भात काही प्रश्न आपल्या समोर आलेले आहेत. श्री सदाम शेख यांचा एक प्रश्न आहे की 2 दिवसात एक्झाम टाइम टेबल
आल्यानंतर लगेच एक्झाम होईल, मग आता का आणखी पुढे जातील सर? त्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो तुम्हाला की जो काय आता निर्णय होईल ते 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला अहवाल येईल. ज्या काय परीक्षा घ्यायच्या आहेत त्या परीक्षेचा टाइम टेबल कमीत कमी एक 15 दिवस ते 3 आठवड्याच्या आधी तुम्हाला देईल, की जेणेकरून तुम्ही त्याची पूर्वतयारी करू शकाल. त्याच्यामध्ये एक थॉट असाही आहे, म्हणजे त्याच्याबद्दल अजूनही काही निर्णय झालेला नाहीये. जसं युजीसी म्हणतं की कमी ड्युरेशनच्या परीक्षा घेता येतील का, 3 तासाऐवजी 2 तासाच्या परीक्षा घेता येईल का, की जेणेकरून 1 दिवसामध्ये 2 ऐवजी 3 ते 4 पेपर विद्यापीठाला घेता येईल. त्या संदर्भात सुद्धा आम्ही विचार करतो आहे आणि शासनाचे जे निर्णय येतील ते आम्ही तुमच्या समोर ठेवूच. श्री प्रवेश खान यांचा एक प्रश्न आहे की सर, विद्यापीठाच्या परीक्षा कधी होणार, परीक्षा कोणत्या होणार आहेत, कोणत्या नाही होणार आहेत, हे 2-4 दिवसामध्ये अहवाल आल्यानंतर तुम्हाला निश्चित कळेल. आणि ज्या काय परीक्षा होणार आहेत त्या जुलै महिन्यामध्येच होतील. तुम्हाला माहिती आहे की युजीसीने जे एक अकॅडमिक कॅलेंडर दिलं आहे त्याच्यामध्ये 1 ऑगस्ट पासून जे हायर क्लासेस आहेत, म्हणजे फर्स्ट इयर मधून सेकंड इयर गेलेले मुलं, सेकंड इयर मधून थर्ड इयर मध्ये गेलेले मुलं, 4 वर्षाचा कोर्स असेल तर 4th इयरला आणि 5 वर्षाचा कोर्स असेल तर 5th इयरला किंवा फायनल इयरला गेलेले मुलं, यांचे जे क्लासेस आहेत ते 1 ऑगस्ट पासून सुरू करायचा प्रयास आहे. आणि नवीन जे प्रवेश होतील ते 1 सप्टेंबर पासून होतील. त्या प्रकारचं अकॅडमिक कॅलेंडर आम्ही बनवतो आहे. जे विद्यापीठाचे प्राधिकरण आहेत, अकॅडमिक काउन्सिल आहे, मॅनेजमेंट काउन्सिल आहे, यांच्या मंजुरीनंतर आम्ही ते अंमलात आणू. मात्र परत मी सांगतो की जे काय निर्णय होतील ते विद्यार्थ्यांच्या हिताचेच होतील, हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगतोय. एक्झाम कधी आहे हे प्रतीक्षा पवारांनी विचारलंय, त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलंय. पुढील वर्षाचे शैक्षणिक कॅलेंडर बिघडणार नाही याची आपणास काळजी घ्यावी लागेल, ते सुद्धा आम्ही घेतो आहे. आणि पुढलं वर्ष जास्त अफेक्ट होणार नाही त्यासाठी आम्ही काही मंत्री महोदयांना परवाही जी बैठक झाली आमची, त्याच्यामध्ये आम्ही स्कीम्स दिल्या आहेत आणि ते त्यांनी अप्रिशिएट केलं आहे की जेणेकरून पुढल्या वर्षी विद्यार्थ्यांवरती जास्त बर्डन येणार नाही. त्याबाबतच्या फारसा खुलासा किंवा जास्त काही मी तुम्हाला या प्रसंगी सांगू इच्छित नाहीये, कारण तो एक पॉलिसी डिसिजन आहे आणि असे धोरणात्मक डिसिजन हे शासनाने डिक्लेअर केलेले आवश्यक असतं. आणि त्याचं डिक्लेरेशन काही प्रमाणामध्ये माननीय मंत्री महोदयांनी काल तुम्हाला सांगितलं. आणि अहवाल आल्यानंतर परत अशाच प्रकारचा असा एखादा ऑनलाईन आपल्यासोबत इंटरॅक्शन करायचा आम्ही प्रयत्न करू. त्याच्यामध्ये सुद्धा त्याची सविस्तर माहिती आपल्याला आम्ही द्यायचा प्रयत्न करू. बाकी तर काही असं मला प्रश्न दिसत नाहीये त्याच्यामध्ये. डॉक्टर लक्ष्मीकांत शिंदेंनी जे विचारलेलं आहे की वार्षिक परीक्षा घेता येईल का अॅन्युअल पॅटर्नने, शिंदे सर त्याबाबत आम्ही असं सांगू इच्छितो की युजीसीची जी मार्गदर्शक तत्वे आली आहेत त्यात मार्गदर्शक तत्वावरती ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्याच्यावरती जवळपास आमच्या 5 मीटिंग झालेल्या आहेत. त्यामुळे असा कुठलाही पॅटर्न जे एक्झिस्ट, कारण प्रत्येक विद्यापीठाचे ऑर्डिनन्स वेगवेगळे आहेत, मात्र राज्य स्तरावरती एकच निर्णय घेऊ, थोडीशी फ्लेक्झिबिलिटी त्यामुळे विद्यापीठांमध्ये राहील. मात्र अॅन्युअल सेमिस्टर म्हणजे अशा प्रकारचा कुठलाही चेंज आता याच्यामध्ये होणार नाही. जी स्कीम आम्ही एक चांगली बनवलेली आहे, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड मी तुम्हाला सांगतोय की कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही अशा प्रकारचं आम्ही हे जे आहेत ह्या परीक्षा घेऊ. देशमुख पवन यांनी विचारलंय की 19-20च्या रखडलेल्या निकालाबाबत काही सांगू शकाल का? 2 निकाल रखडलेले आहेत, इंजिनिअरिंगचा आणि फार्मसीचा. मी परवालाच परीक्षा नियंत्रकांना सांगितलं, कदाचित त्या 2-4 दिवसामध्ये फक्त थोडासा डाटा बाबत या लॉकडाऊनमुळे आम्हाला प्रॉब्लेम येतो आहे, तो क्लिअर झाल्यानंतर या 2-3 दिवसामध्ये तो रिझल्ट लागेल, डेफिनेटली लागेल, कारण तशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन मी त्यांना दिलेले आहे. श्री निखल सूर्यताल यांनी विचारलंय की फर्स्ट इयरची एक्झाम होणार, लॉची परीक्षा होणार आहे का? परीक्षेबाबत मी तुम्हाला एक 2 ते 3 दिवसामध्ये हा अहवाल आल्यानंतर
जरी सर्व एक स्ट्रक्चर तयार झालेलं असेल पण ते डिस्क्लोज करणं याबाबत योग्य नाही आहे. 7व्या सेमिस्टरचा इंजिनिअरिंगचा निकाल सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय की बहुतेक तो तयार आहे. थोडासा डाटा एजन्सीकडनं न आल्यामुळे तो ऑफिशियली आम्ही डिक्लेअर केला नाही, पण मात्र आम्ही त्याच्यावरती सुद्धा विचार करतो आहे. श्री विनोद देवरकर यांनी म्हटलंय की ऑनलाईन परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी ऑनलाईन कसा आणता येईल याचा विचार व्हावा. मी मगाशी तुम्हाला सांगितलंय की आपल्या रिजन मधले सामाजिक, भौगोलिक आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ऑनलाईन परीक्षा हा प्रत्येक विद्यार्थी देईल या तयारीमध्ये नाही आहे. मात्र भविष्यामध्ये आपण याची तयारी निश्चित करणं आवश्यक आहे, कारण हा एक्सक्यूज घेऊन आपल्याला पुढे चालता येणार नाही. कारण अशा प्रकारची संकट जर भविष्यात आली तर त्याला आपली तयारी असली पाहिजे. त्यासाठी विद्यापीठ सुद्धा एक टास्क फोर्स तयार करण्याच्या विचारामध्ये आहे. मात्र ही जी परीक्षा आहे ही ऑनलाईन पद्धतीने आम्ही घेणार नाही. ज्या कुठल्या परीक्षा होतील त्या ऑफलाईनच होतील, ज्या होणार नाहीत प्रमोशन होईल, काय होईल तो सविस्तर अहवाल तुमच्यापर्यंत येईलच. त्यानुसार आम्ही तुमच्या परीक्षा घेऊ आणि निकाल लावू. दीपक मुसारे म्हणतायत की परीक्षा कमी कालावधीत घेतला पाहिजे. हा, तो आम्ही विचार केला आहे आणि अहवालामध्ये सुद्धा तशा प्रकारचं एक नमूद होईल. कारण ह्या ज्या परीक्षा कदाचित घेतल्या ज्या जातील आहे त्या सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच आपल्याला घेणं आवश्यक आहे. त्यामुळे त्या कमीत कमी कालावधीमध्ये कशा घ्याव्यात, प्रॅक्टिकल कसे घ्यावेत, प्रोजेक्टचा वायवा ऑनलाईन मध्ये घेता येईल का, असे अनेक विचार प्रभाव त्याच्यावरती आणि त्याच्यावरती विद्यार्थी हिताच्या दृष्टीनेच आम्ही निर्णय घेऊया सर्व, की जेणेकरून कुणीही सफर होणार नाही. सेट एक्झामिनेशन बाबत प्रज्ञा गायकवाडांनी विचारलेलं आहे. तर सेट एक्झामचं सुद्धा शेड्यूल जो काय आता अहवाल येईल विद्यापीठासाठी तेव्हाच डिक्लेअर होईल. कारण आमच्या प्रत्येक मीटिंग मध्ये सेट एक्झामचे कमिशनर हजर असायचे आणि माननीय मंत्री महोदयांनी त्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की सेट एक्झामचं शेड्यूल सुद्धा तुम्ही याच अहवालामध्ये द्या, की जेणेकरून 2-3 दिवसामध्ये हे पूर्ण पिक्चर समाजासमोर येईल आणि जो एक संभ्रम आहे परीक्षाबद्दल तो राहणार नाही असं मला वाटतंय. उत्कर्ष देशमुखांनी विचारलं आहे की काही निवडक वर्षातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट केले जाणार आहे की याबद्दल मार्गदर्शन अपेक्षित. हे सुद्धा एक पॉलिसी डिसिजन आहे. 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या समोर येईलच की प्रमोट होणार आहेत, परीक्षा घेणार आहेत. हे सर्व जे काय डिसिजन होतील त्या अहवालाच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर येतीलच. आणि त्यानंतर सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत, प्राध्यापक आहेत, प्राचार्य आहेत, शिक्षक संघटना आहेत, विद्यार्थी आहेत, यांच्यासोबत चर्चा करूनच विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं विद्यापीठ हे निर्णय घेईल. हे मी तुम्हाला या प्रसंगी सांगू इच्छितो. परत एकदा सकाळ समूहाचं मी अभिनंदन करतो की हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. सर्व विद्यार्थी मित्रांसोबत, प्राध्यापक असो, काही कदाचित प्राचार्य प्राध्यापकही जॉईन झाले असतील, या सर्व स्टेक होल्डर सोबत इंटरॅक्ट करायची संधी तुम्ही आम्हाला प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी माझ्या वतीनं, आमच्या विद्यापीठाच्या वतीनं सकाळ वृत्त समूहाचं हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना एक आव्हान करतो की आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंग वापरा. शासन आणि केंद्र आणि राज्य शासनाने जे जे आपल्याला सांगितलं, कारण आपण जर डेव्हलप किंवा युरोपियन कंट्रीच्या कंपॅरिझन मध्ये बघितलं तर वी आर इन अ सेफर साईड. राज्य शासनाने, केंद्र शासनाने जी काही पावले उचलली त्यामुळं बराचसा प्रादुर्भाव आपल्याकडे कमी आहे. मात्र तो डिसीज किंवा ते इन्फेक्शन असं आहे की त्याला अद्यापपर्यंत काही मेडिसिन नाही आहे. त्यामुळे जेवढ्या काही जास्तीत जास्त प्रिकॉशन आपण घेता येईल तेवढा घ्याव्यात. आणि एक विद्यार्थी म्हणून, एक नागरिक म्हणून आपण समाजाला याबाबत सुद्धा कसं काय जागृत करता येईल, ऑनलाईन पद्धतीने म्हणा, आपले कुटुंबीय म्हणा, आपला परिवार म्हणा, आपला मित्र म्हणा, आपले मित्रमंडळी म्हणा, या सर्वांची आपण काळजी घ्या. परत एकदा मी सकाळचे आभार मानून आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.